पाणीपुरी खायला तर सगळ्यांनाच आवडते. ती आपण कुठल्याही वेळेला आणि कधीही खाऊ शकतो अशी ही गोष्ट आहे. पण पाणीपुरी बनवायची म्हटलं की सगळ्यांनाच कंटाळा येतो. कारण तिखट पाणी बनवायचं, गोड पाणी बनवायचं हे सगळे कटकट करावे लागतात आणि सगळ्या गोष्टी जमवाव्या लागतात. त्यापेक्षा आपल्याला वाटतं चला बाहेर जाऊ आणि पटकन असं 20 रुपयाची पाणीपुरी खाऊन येऊ. पण त्याच 20 रुपयामध्ये आज मी तुम्हाला 6 महिने फ्री शिवाय टिकणारं पाणीपुरीचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तुम्ही हे प्रीमिक्स पाहू शकता. हे पाणीपुरीचं प्रीमिक्स आहे. फक्त 2 मिनिटामध्ये इथे आपलं पाणीपुरीचं चटपटीत असं पाणी बनवून तयार होते. एकदा का तुम्ही हे पाणीपुरीचं प्रीमिक्स बनवून ठेवलं की 100 लोकांची पाणीपुरी सुद्धा फक्त 5 मिनिटात तयार करून घेऊ शकता. आणि हेच प्रीमिक्स वापरून इथे आपण पाणीपुरीचं पाणी कसं बनवायचं ते सुद्धा पाहणार आहोत. पाहू शकता किती मस्त असं चटपटीत पाणी बनवून तयार झालेलं आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनशा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे. तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे. कोथिंबीर घेत असताना छान अशी कोवळी कोथिंबीर बघून घ्यायची आणि ते देठासहित इथे वापरायची आहे, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो. आता इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घेतली आणि त्याचबरोबर भरपूर पुदिनासुद्धा घेतलेला आहे. तर इथे तुम्ही या वाट्या पाहू शकता. ह्या वाट्याने मी संपूर्ण साहित्य मोजून तुम्हाला सांगणार आहे, म्हणजे तुमचं पाणीपुरीचं पाणी अगदी परफेक्ट बनून तयार होतं. तर या वाटीने इथे मी 1.5 वाटी पुदिना घेतलेला आहे आणि ह्याच वाटीने 3 वाट्या इथे आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे. आता इथे मी कोथिंबीर तुम्हाला मोजून सुद्धा दाखवणार आहे. ज्या वाटीने आपण पुदिना घेतला त्याच वाटीने कोथिंबीर सुद्धा घ्यायची आहे आणि कोथिंबीरच्या निम्म इथे आपल्याला पुदिना वापरायचा आहे. म्हणजे जेवढी आपण कोथिंबीर घेतलं त्याच्या अर्धा भाग इथे आपल्याला पुदिना घ्यायचा आहे. तिथे मी 1.5 वाटी इथे पुदिना घेतलेला आहे. पुदिना सुद्धा स्वच्छ धुवून फॅन खाली सुकून घेतला. त्यामध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाही आणि कोथिंबीर सुद्धा स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण यामध्ये खूप जास्त माती असते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण 1.5 वाटी पुदिना काढून घेतला आणि त्याच वाटीने इथे पहा, इथे मी सर्वात आधी 1 वाटी कोथिंबीर घेतली. हे दुसरी वाटी आणि हे तिसरी वाटी. 3 वाट्या इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे. म्हणजे 1.5 वाटी पुदिना आणि 3 वाटी कोथिंबीर असं इथे आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे. सगळी कोथिंबीर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली. त्याचबरोबर इथे पहा, पाव वाटी मी इथे चिंचेचा गर घातलेला आहे. तर इथे मी साधारण 2 लिंबा एवढी चिंच घेतली आणि थोडीशी गरम पाण्यामध्ये भिजवून घेतली. फक्त चिंच बुडेल इतपतच पाणी घालायचं आणि त्याचा छानसा गर काढून घ्यायचा आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही. त्यानंतर 2 ते 3 इंच इथे आपल्याला आलं घालायचे आहे. आल्याचे इथे आपल्याला बारीक तुकडे करून घालायचे आहेत, म्हणजे ते छान अशी बारीक पेस्ट केले जातात. त्यानंतर यामध्ये एक 10 ते 12 इथे मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. ह्या तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला चाट मसाला घालायचा आहे. तर पोहे खायचा इथे मी चमचा वापरलाय. त्याच चमच्याने इथे आपल्याला 2 चमचे चाट मसाला घालायचा आहे आणि त्याच चमच्याने इथे आपल्याला 2 चमचे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे. जिरे भाजून त्याची पावडर करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे. इथे मी 2 चमचे जिऱ्याची पावडर घातली आणि त्याच चमच्याने इथे आपल्याला आता काळं मीठ घालायचं आहे. काळं मीठ इथे आपल्याला 1.5 चमचा घालायचं आहे, कारण यामध्ये आपण साधं मीठ सुद्धा वापरणार आहोत. काळं मीठ 1.5 चमचा घेतलं. त्याचबरोबर त्या चमच्याने 1 चमचा इथे आपल्याला साधं मीठ घालायचं आहे. आता हे संपूर्ण साहित्य आपण मिक्सरला छान असं फिरवून घेऊया. तर इथे आपल्याला हे छान असं मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तिथे पाहिजे मी मिक्सरला छान असं वाटून घेतलं. यामध्ये गूळ घालायचा राहिला होता, तर पाव वाटी इथे आपल्याला गूळ घालायचा आहे. गूळ इथे आपल्याला छान बारीक करून घालायचा, म्हणजे अगदी पटकन असा हा विरघळला जातो. परत एकदा मिक्सरला छान असं याची फाईन पेस्ट करून घेतली आणि इथे आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. मोठं ताट घ्यायचं आहे. त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये ही पेस्ट घातल्यानंतर ही याला चिटकून बसू नये यामध्ये, म्हणून आपल्याला अगदी थोडंसं तेल याला ग्रीस करून घ्यायचं आहे. तर आता या प्लेटमध्ये इथे आपल्याला बनवलेली पेस्ट जी आहे ते संपूर्ण पेस्ट यामध्ये काढून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता याला रंग किती सुंदर असा आलेला आहे. छान मस्त असा हिरवागार रंग आलेला आहे. तुम्हाला जर आता लगेचच पाणीपुरी बनवायची असेल तर याची पाणीपुरीचं पाणी तुम्ही लगेचच बनवू शकता. पण आज आपण प्रीमिक्स बनवणार आहोत, त्यासाठी इथे आपल्याला काय प्रोसेस करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे पहा, इथे मी या ताटेवरती संपूर्ण मिश्रण जे आहे ते छान असं पसरवून घेतलेलं आहे. आता एकाच प्लेटमध्ये हे थोडंसं जास्तच होत होतं, त्यासाठी इथे मी एक दुसरी प्लेट घेतली आणि त्यामध्ये अर्धं मिश्रण काढून घेतलं आणि दोन्हीलाही मी छान असं तेलाने ग्रीस केलं होतं. आता हे दोन्ही सुद्धा आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं आहे. यावरती एखादा पातळ रुमाल झाका आणि त्यानंतर उन्हाला ठेवा आणि याला एक 2 ते 3 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे. उन्हामध्ये वाळवल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता एक छान असं कोरडं होतं, छान कडक होते. अशा पद्धतीचे हे व्हायला हवं. अजिबात हाताला चिटकायला नको किंवा यामध्ये ओलसरपणा राहायला नको. वाळवून झाल्यानंतर दोन्ही प्लेटमधलं मी एकाच प्लेटमध्ये करून घेतलं, कारण वाळल्यानंतर त्याची क्वांटिटी थोडी कमी होते. इथे मी एकाच प्लेटमध्ये करून घेतलं. आता हे वाळवून घेतलेलं संपूर्ण आपल्याला
पाणीपुरीचं जे प्रीमिक्स आहे ते आपल्याला एका मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून हे आपल्याला मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं सुद्धा इथे आपल्याला अगदी कोरडं वापरायचं आहे, अजिबात यामध्ये ओलसरपणा असायला नको। तर इथे पाहिजे मी मिक्सरला छान असं हे वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान असं फाईन झालंय आणि याला रंग पहा, रंग किती सुरेख असा आलेला आहे। आता हे प्रीमिक्स तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। यामध्ये अजिबात हवा जाता कामा नये, हवेच्या संपर्कामध्ये आलं का यामध्ये गाठी तयार होतात आणि मग हे ओलसरपणा निर्माण होतो आणि मग प्रीमिक्स खूप जास्त दिवस टिकणार नाही। त्यासाठी याला जर तुम्हाला लॉंग लाईफ टिकवायचं असेल तर याला तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा, यामध्ये ओला चमचा घालू नका। जेव्हा हवं असेल तेव्हा तुम्ही थोडंसं काढून घ्या आणि लगेचच याचं झाकण लावून टाका, म्हणजे हे प्रीमिक्स जास्त दिवस टिकायला मदत होते। 6 महिने हे प्रीमिक्स तुम्ही फ्रीजच्या बाहेर स्टोअर करून ठेवू शकता, ह्यापेक्षा जास्त करू नका कारण याचा नंतर फ्लेवर कमी होतं। त्यासाठी एक 6 महिन्यासाठी तुम्ही हे बनवून ठेवू शकता। आता उन्हाळा सुरू होतो, पुदिना खूप जास्त येतो, त्यासाठी हे प्रीमिक्स तुम्ही नक्कीच बनवून ठेवू शकता। आता ह्या प्रीमिक्स पासून आपण पाणी कसं बनवायचं ते सुद्धा पाहून घेऊया। तर इथे आपण ही प्रीमिक्स घेतलेला आहे, या मोठ्या चमच्याने मी 2 ते 3 चमचे प्रीमिक्स घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पाणी टाकल्यानंतर ह्याची चव घेऊन परत तुम्हाला लागत असेल तर परत थोडंसं यामध्ये टाकू शकता। आता यामध्ये मस्त असं थंडगार मी पाणी घालून घेतलेलं आहे, माठातलं पाणी घातलंय, बर्फाचं वगैरे घातलेलं नाहीये आणि तुम्ही पाहू शकता याला रंग किती सुरेख आलेला आहे, असं वाटतंय आपण ताजं ताजं पाणीपुरीचं पाणी बनवलेलं आहे। थोडीशी चव चाखून बघायची, इथे मला मसाला थोडासा कमी वाटतोय, त्यासाठी परत एक चमचाभर मसाला मी यामध्ये घालून घेते आणि छान असं मिक्स करून घेते। तर पाहू शकता फक्त 1 मिनिटाच्या आत इथे आपलं पाणीपुरीचं चटपटीत असं पाणी बनवून तयार झालेलं आहे। आता यामध्ये छान असं बारीक चिरलेला कांदा घालूया, थोडीशी इथे मी खारी बुंदी घातलेली आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हो, अर्धा लिंबाचा रस पिळायला अजिबात विसरू नका कारण ताज्या लिंबाचा मस्त असा चटपटीतपणा या पाण्याला येतो। तर इथे पहा, इथे आपलं अगदी गाड्यावर मिळते तसं फक्त 1 मिनिटाच्या आत पाणीपुरीचं पाणी बनवून तयार झालेलं आहे। आता काही दिवसातच उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुद्धा मुलांना लागतात आणि सुट्ट्यामध्ये मुलांना काही ना काही चटपटीत खायला हवंच असतं, सारखं सारखं खायला मागतात। अशा वेळी तुम्ही हे मधल्या वेळेत फक्त 2 मिनिटामध्ये पाणीपुरी त्यांना करून देऊ शकता, मुलं सुद्धा आवडीने खातात आणि तुम्हाला सुद्धा वाटणार नाही की आपण त्यांना बाहेरचं खायला देतोय। तर मस्त असं चटपटीत पाणीपुरीचं पाणी बनवलं। इथे मी आता विकतच्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत, पण तुम्हाला ह्या पुऱ्या सुद्धा घरी बनवायच्या असेल तर त्याची डिटेल रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करू शकता। फक्त 1 कप रव्यापासून टोपलीवर पाणीपुरीच्या पुऱ्या बनवून तयार होतात, तर ती रेसिपी सुद्धा तुम्ही नक्की पहा। आणि ह्या पाणीपुरीच्या प्रेमिक्सची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा, नक्की ट्राय करून पहा। आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर पुन्हा भेटू, धन्यवाद।